तर वेगळंच टेन्शन आलंय. हा दारू बिरू पिऊन आला तर. शुभ बोल, शुभ बोल. तू जर दारू पिऊन आला ना तर आपल्या प्लॅनची ना पूर्ण वाट लागेल. पण नाही, हा काशा दारू पिऊन येणारच नाही. काय हो, तुम्ही इतकं खात्रीने कसं काय सांगू शकता? मला चांगलं माहिती आहे. त्याला जी नशा हवी आहे ना ती बाईच्या नाच गाण्यातून मिळणार आहे. त्याला इतर नशेची गरज नाहीये. पण तो त्या बाईच्या नादात आपला प्लॅन जर तिला सांगितला नाही ना म्हणजे मिळवली. एक मिनिट. काय? त्याला जी नशा हवी आहे ती त्या बाईच्या नाचात आहे. हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही पण जाता की काय तिथे? आता ही उलट तपासणीची वेळ आहे का? तुम्ही माझा प्रश्न टाळताय. लवकर बोला. हे बघ, विषय कोणाचा चाललाय? काशाचा. मग त्यात मला कशाला घुसडवतेस? एक गोष्ट लक्षात ठेव, हा काशा जर उशिरापर्यंत आला नाही ना तर मग ती मुक्ता आणि तो सारंग त्याला शोधायला बाहेर पडतील. आणि तरी तो सापडला नाही तर मग ते पोलीस स्टेशनला जायला देखील कमी करणार नाहीत. अरे बापरे. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना मला त्या नाचणाऱ्या बाईकडे घेऊन जा. म्हणजे मी काशाला समजवते आणि तिकडनं आपण घेऊन येऊया त्याला. आता तुला घेऊन मी त्या नाचणाऱ्या बाईच्या घरी जाऊ का? हो, अहो काशाला आणायला असं काय करताय? हे बघा, काशाला वाटतं. चला चला, आपण तिथे जाऊया आणि त्याला घेऊन येऊया. म्हणजे परत घरच्यांसमोर आपल्यालाच क्रेडिट मिळेल की आपणच काशाला आणलं. चला चला. क्रेडिटचं मरू दे, आधी त्याला जाऊन बघूया तो कुठल्या अवस्थेत आला येते. शुभ बोल म्हणणाऱ्या तर म्हणे मानवाला आग लागली. चला. आता तू चालीस ना रिक्षानी? का कोणी दुसरे येणार होतं का? दादा. ठीक आहे ठीक आहे. नाही, मला माहिती आहे तुम्ही दोघं मिळून ना रावसाहेब नगरकरांची वाट बघताय ते. पण काळजी करू नका, त्यांची रंगबिरंगी मैफिल संपली ना की येतील ते. अरे बरं झालं तुम्ही दोघी पण वेळेवर आलात. जा आता सगळ्यांना बोलून आणा. जा गायत्री, जरा आरतीचं ताट तयार कर बरं. जा. आरतीचं ताट? ते कोणासाठी? सज्जन स्वभावाच्या साधू माणूस असलेल्या रावसाहेब नगरकरांची आरती करायची आहे ना, त्यांना ओवाळायचंय. त्यांचं स्वागत नको का करायला? हा, कुठे आहेत नगरकर? कुठे आहेत नगरकर? ओ नगरकर, या सगळे खाली या जरा. स्वागताची तयारी करायची आहे ना नगरकर. अरे काय तमाशा आहे तुझा? वंस, आधीच मला टेन्शन आले. ही पाहुणी तुमची ना, जरा समजवा तिला नीट. हो वहिनी. टेन्शन? कसलं टेन्शन? अच्छा, रावसाहेबांचं टेन्शन आले. काही काळजी करू नका, कारण ते कुठे आणि कशासाठी गेलेत ना चांगलं समजलंय मला. आर्या, कोड्यात बोलू नकोस. हे बघ, तसंही आमची कोणाची तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये. पण दादा कुठे आहेत हे खरंच जर तुला माहित असेल ना, तुझ्या स्वभावातला हा वाकडेपणा सोड आणि नीट शब्दात सांग. सारंग, मी ना सगळं सरळच सांगितलं असतं. पण काय ना, मी जर सगळं काही सांगायला गेले ना तुम्हा सगळ्यांना ना चक्कर येईल आणि मोठी आईच्या पायाखालची तर जमीनच सरकेल. आणि या बिचाऱ्या आजी यांची तर कायमची वाचा बसेल रे. म्हणून विचार करतेय सगळं खरं सांगायचं की नाही. आर्या, तोंडाला येईल ते बोलू नकोस. या घरातल्या लोकांशी नीट बोलायचं. हो, एकदम बरोबर आहे तुमचं मुक्ता देवी. या घरातली माणसं एकदम साधी सोशिक आहेत. त्यांच्याशी एकदम नीट बोललं पाहिजे. आणि रावसाहेब, अरे बापरे, त्यांच्यासाठी तर पायघड्याच घातल्या पाहिजे. सगळ्या घरात असे पताका लावल्या पाहिजे. आणि तुझ्या स्वागतासाठी जे सनई चौघडे लावले होते ना ते सुद्धा लावायला पाहिजे. असं काय बोलते?
खरा रावसाहेब काशाला पकडून तर आणणार नाही ना? बोलणाऱ्या तर बरे म्हणवणार लागले. भाऊ काका, अहो तुम्ही अजून इथेच उभे आहात. तुमचे बंधू महान काम करून येणार आहेत. जा जरा बँडवाल्यांना बोलून आणा. आर्या, बस झालं आता. सांगायचं असं तर सरळ सांग, नाही तर निघून गेलीस तरी चालेल. हे स्पष्टच बोलणारे मोठी आई. दादा अशा ठिकाणी गेलेत ना ज्याचा विचार तुम्ही स्वप्नात सुद्धा केला नसेल. त्यांचे छंद जर लोकांना समजले ना तर नगरकर घराण्याचं नाव असं उज्ज्वल होईल, उज्ज्वल, आकाशाला भिडेल. अगं ग ग ग, विंचू चावला काय तुला? हा, असं इश चढल्यासारखं काय बरळतीयस? अरे बापरे, या आजीबाईंना तर विसरलेच मी. नाही, बरोबर आहे तुमचं. शेवटी तुमच्याच नवऱ्याचं रक्त नाही का, वाया कसं जाणार ते? हा, मुलगा एकदम बापाच्या वळणावर चालतोय. आर्या, आजींशी बोलतेस तू, नीट बोलायचा, नाहीतर तू इकडे कशासाठी आलीये, का आलीये ना, हे सगळं मला इसरावं लागल. आणि जे बोलायचंय ना तुला ते नीट आणि स्पष्ट शब्दात बोल. उगाच माझं डोकं फिरू नकोस. दादा कुठे आहेत? जिथे सज्जन माणसं जात नाहीत ना तिथे गेलेत रावसाहेब. जिथे छंदीपंदी लोक रंग उधळायला, जिथे बायकांचं नाच गाणं होतं, अशा ठिकाणी गेलेत रावसाहेब नगरकर. आर्या, तू एक वाईट स्त्री आहे हे माहित होतं. तू या थराला जाशील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. दादांबद्दल जे काय बोललीस ना, गलिच्छ आरोप लावलेत ना, त्या बदल्यात सगळ्यांची आत्ताच्या आत्ता माफी माग. आत्ता माग. मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये, त्यामुळे मी माफी मागणार नाही. आणि मी जे काही बघितलंय ना ते स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. अरे पुरे झालं, अति होतंय आता. सतत तू लहानेस लहानेस, जाऊ दे म्हणतोय आम्ही, पण क्यू करण्याच्या पण लायकीची नाहीयेस ग तू. एक मिनिट. आर्या जे काही सांगतेय ते सगळं खोटं आहे असं का गृहीत धरतोय आपण? युवराज, म्हणजे तिचं सगळं म्हणणं पटतंय तुला? अरे दादाला बदनाम करण्यासाठी ती जे जे काही बोलते ते सगळं खरं आहे असं वाटतंय तुला? अहो म्हणून तर म्हटलं ना की काहीतरी तथ्य असेल तर ते पडताळून बघायला हवं. मी काय म्हणतो, अशा बोलण्यावर मी तरी पुराव्याशिवाय विश्वास ठेवणार नाही. हो, पुरावा आहे माझ्याकडे. आहे ना पुरावा? मग दाखव. हो, दाखवते ना. बघा बघा, नीट बघा, नाही तर परत म्हणाल खोटं बोलतीये. अगं आर्या, बघू बघू बघू, मला तरी बघू काय ते. अरे देवा देवा देवा, बघवत नाहीये हे मला. काय हे बाबा बाबा बाबा, बघा 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 वंश, बघा बघा, हो तुम्ही बघा. नाही, हे दादा नाहीयेत. मोठी आहे तुम्ही हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. अहो, ही कोणाचा तरी दुसऱ्याचा फोटो दाखवून आपली दिशाभूल करतेय. ए, तुला काय रातांदळपणा आलाय का ग? का सत्य पचवत नाहीये तुला? हा, थांब. वहिनी, झूम करते. हा, डोळे मोठे करून बघ काही दिसतंय का. दिसतंय कोणी आजूबाजूला दुसरं? हा, रावसाहेबच आहेत ना.
हे दादाच आहेत. दादा अशा एरियामध्ये काय करतायत? ते सगळं काही मला माहिती नाही. मी आपलं त्यांची काळजी म्हणून त्यांच्या मागे गेले, पण ते मला काही जास्त पुढे जाता आलं नाही, कारण ते तशी सभ्य माणसं जात नाहीत ना म्हणून. बस बस. आई स्वतःला त्रास करून घेऊ नकोस ग. हे सगळं डाऊटफुल आहे. हे सगळं मॉर्फिंग आहे ग. आणि हे खूप सोपं झालंय हल्ली. कोणाच्या तरी शरीरावर कोणाचा तरी चेहरा लावायचा, एडिट करायचं, खूप सोपं आहे. मी तेच म्हणते, हा बनावटी फोटो आहे, हे दादा नाहीयेत. आणि काय ग, हा कुठनं मिळाला तुला फोटो? तुझं काय डोकं फिरलंय का? काही एडिट वगैरे केलेला नाहीये तो फोटो. तो मी स्वतः काढलाय आणि 100% खरा आहे. लय मोठा मॅटर झालेला दिसतोय. हले हले आता आली. काय झालं? असे का बघताय? हो, कुठे होता तुम्ही? आर्या बघा काय बोलतीये. फोटो दाखवते आणि ती म्हणते की तुम्ही अशा ठिकाणी गेला होतात की ते सभ्य माणसं नाही जात. गजरा बांधू. तुम्ही सांगा तिला ती खोटं बोलते म्हणून. ठणकावून सांगा ना तिला. दादा, आम्हाला माहित आहे हा फोटो आहे ना तो बनावटी आहे. तुम्ही तिकडे जाणं शक्यच नाहीये. तुम्ही एकदा सांगून टाका. सांगा ना दादा, कुठे होतात तुम्ही? सगळ्यांना ऐकायचे, सांगा. तुला मध्ये पडायची गरज नाही, नाहीतरी या घराचं वाटोळं करायला आली. रावसाहेबाला आम्ही चांगलं ओळखतो. रावसाहेबा, सांग तिला तू त्या फोटोतला तू नाहीसच. चांगलं ठणकावून सांग. त्या फोटोमध्ये मीच आहे. बनावट फोटो नाही तो, खरा फोटो आहे तिच्याकडे. मी तिथे गेलो. नाही, तुम्ही खोटं बोलताय ना. तर गुंडांच्या इथनं आल्यापासून ना खूप मस्करी करताय तुम्ही. आताही मस्करी करता ना माझी शपथ घेऊन सांगा. माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि सांगा हे ती बोलते ते सगळं खोटं आहे. ठेवा माझ्या डोक्याला तरी सांगा खोटं आहे म्हणून. त्या फोटोमध्ये मीच आहे. वहिनी, काय वहिनी विनी करायची काय गरज नाहीये. तिच्या डोक्यावर हात ठेवून पुढचं सांगतोय ते ऐका. ते जास्त महत्वाचं आहे. मी तिथे गेलो होतो त्या वस्तीमध्ये त्या बाईकडे. पण लोक ज्या कारणासाठी त्या वस्तीमध्ये जातात, त्या बायकांकडे जातात, त्या कारणासाठी मी तिथे गेलेला नव्हतो. माझं कारण फार वेगळं होतं. कळलं?
मला असं वाटतंय दादा तुम्ही तिथे त्या स्त्रियांच्या कल्याणासाठी वगैरे गेला होतात का? म्हणजे एक समाज कल्याणाचा भाग म्हणून, किंवा देणगी देण्यासाठी गेला होतात का? बरोबर ना? वा 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 वा, मस्त. हातात गजरा बिजरा बांधून समाजकार्य का? हा, खूप बोललीस तू. अशी हिम्मत कोणी करत नाही, लक्षात ठेव. पुन्हा बोलताना 10 वेळा विचार करत जा. आणखीन एक, ही सगळी माझी माणसं आहेत. त्यांचा माझ्या बोलण्यावरती, माझ्या वागण्यावरती पूर्ण विश्वास आहे ना? हो दादा. हो हो दादा. त्यामुळे यांना काही स्पष्टीकरण द्यायची मला गरज वाटत नाही. पण तरी सुद्धा सगळ्यांसमोर हा विषय काढलाच आहेस, तर खरं काय घडलं, खरं कशासाठी मी गेलो होतो ते सांगतोच. सारंग, मुक्ता, मी तुम्हाला म्हटलेलं आठवतं की ज्या गुंडांनी मला किडनॅप केलं, माझ्या घराला, माझ्या घरातल्या माणसांना त्रास दिला, त्यांची पाळंमुळं मी खणून काढल्याशिवाय राहणार नाही, आणि हे काम मीच करणार. आठवतंय? त्यांच्यातलाच एक कांचा नावाचा गुंड आहे. तो गुंड त्या वस्तीमध्ये त्या बाईकडे नेहमी जातो. दादा, तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती कुठून मिळाली? सांगतो. मला त्याने किडनॅप केलं होतं. मला ते मारायचे, इंजेक्शन देऊन मी गुंगीत जायचो. असंच त्यांना असं वाटलं की मी आत्ता गुंगीत आहे. त्यावेळेला कांच्याबद्दल बोलत होते. कांच्या त्या वस्तीमध्ये त्या बाईकडे जातो, हे सगळं ते तिथे बोलत होते. तेव्हाच ठरवलं होतं मी. तिथून बाहेर पडलं की त्या वस्तीत जायचं आणि त्या कांच्याला पकडायचा. कळलं? आणि म्हणून मी त्या वस्तीमध्ये त्या बाईकडं, त्या कोठीवरती गेलो. आता कोठीवर जायचं तर कोणालाही संशय येऊ नये अशा पद्धतीने जायला पाहिजे. जसा गाव तसा वेश म्हणतात ना. म्हणून मी तो हाताला गजरा बांधला, सेंट मारला आणि गेलो तिथे. माझा दादा, मी म्हटलं होतं ना, माझा दादा गुणी आहे. हो हो. या घरावरती आणि घरातल्या लोकांवरती जे जे वाकड्या नजरेने बघतील ना, त्यांची पाळंमुळं खणून काढल्याशिवाय मी राहणार नाही. आणि समाजातल्या अशा गुंडांना पकडायचं तर दलदलीमध्ये, चिखलामध्ये उतरावंच लागतं. थोडासा चिखल आपल्याला लागणार, याची तयारी असावी लागते. म्हणून मी तिथे गेलो होतो. म्हणून मी हे सोंग घेतलं होतं. कळलं का आर्या? आणि सारंग, मी तुला फोन करून जेव्हा सांगत होतो त्यावेळेला त्या कांच्याचीच माणसं माझ्या आजूबाजूला होती असा मला संशय होता. म्हणून मी फारसं स्पष्ट तुला सांगू शकलो नाही. कळलं? म्हणून मी तुला म्हटलं मी आल्यानंतर सगळं सांगेन. ऐकलंस का आर्या? पण खरं तर बरंच झालं. एका अर्थाने तुझा जो हा खरा चेहरा आहे ना, हा सगळ्यांसमोर परत एकदा आला. मी तर म्हणलेच होते की ही बाई या घरात आग लावायला आली आहे. तुला खरंच जर दादांची काळजी असते ना, तर तू दादांना तिथेच अडवून जाब विचारला असतास, किंवा फार फार तर मला कॉल करून सांगितलं असतंस. पण तू तसं केलंस का? नाही. कारण तुला दादांचे फोटो काढून त्यांची बदनामी करण्यात जास्त इंटरेस्ट होता ना. आर्या, आत्ताच्या आत्ता दादांची माफी माग. केवढी मोठी चूक केली आहे माहितीये का तुला? पाय धर दादाचे आणि माफी माग. माफी मागायची काही गरज नाही. दादा पण एवढ्या सगळ्यांसमोर रावसाहेब नगरकरच्या समोर उभं राहून असं बोलणं, याला एक वेगळं धारिष्ट्य लागतं.
या धारिष्ट्याबद्दल मी तिला माफ नाही करणार, तिचा उलटा सत्कार करणार. हा? अंबिका, ही तुझी पाहुणी आहे ना? हो दादा. तुझ्यामुळं ही पुन्हा या घरात आली ना? हो दादा. हिचा यथोचित पाहुणचार झाला पाहिजे आणि सत्कार झाला पाहिजे.